सुजाताताईंनी त्यांच्या भावना नेमक्या शब्दात व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्या वेळेला त्यांनी त्या शिवसेना सोडतात हे कळलं तेव्हा आम्हाला सगळ्यांना एक धक्का बसला होता, वाईटही वाटलं होतं की एवढी आपली जुनी कार्यकर्ती शिवसेना सोडू का शकते आणि कशी शकते. ठीक आहे, तो आता सगळा इतिहास झालेला आहे. गेले 3-4 महिने किंवा किती जो काय तुम्ही तिकडे होतात, तिकडे एकूण सगळं बघितलेलं आहे. बेबंदशाही, अंधाधुंद आणि कशासाठी लोक तिकडे जात आहेत, तिकडे जाऊन काय करताय हे तुम्ही जवळून पाहिलं. त्याच काळामध्ये तुम्ही मला यापूर्वी सुद्धा सांगितलं आणि आता सुद्धा सगळ्यांना तुम्ही सांगितलं की तिथे तुम्ही कोणाशी म्हणजे असं काही जुळून घेऊ शकाल असं काय वाटत नव्हतं. एकूण वातावरणच फार विचित्र होतं. बेचैन होत्या, अस्वस्थ होत्या. पण त्यांना मी खरंच धन्यवाद देतो की काही जण तिकडे गेल्यानंतर पश्चाताप होतोय, अनेकांना होतोय. पण तुमच्यासारखा निर्णय घेण्याचं धाडस किंवा एक ज्याला एक हिंमत लागते ती फार कमी लोकांमध्ये असते आणि ही हिंमत आणि हे धाडस केवळ शिवसैनिकामध्येच असू शकतं. बाकी इतर जे काही गेले असतील लाचारीसाठी त्यांच्यामध्ये असू शकत नाही. आज संपूर्ण शिवसेना कुटुंब हे परत एकदा आनंदी आहे. तुमचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही ज्या एका आपुलकीने प्रेमाने काम करत होता त्याच यांनी तुम्ही यापुढे आणखीन मी तर म्हणेन आता अनुभव संपन्न झालेला आहात तर त्या यातनं आणखीन जोरात काम कराल आणि शिवसेना करायला मला खात्री. आणखी एक विषय आहे संपूर्ण महाराष्ट्रात की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार. साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसे सांगितलं जात आहे की पाठवा. ठीक आहे, हो बरं, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय. ऐका, आज पहिल्या प्रथम सुजाताताई परत घेतलेला आहे. त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे. परत घरी येण्याचा जो प्रयत्न आहे शिवसैनिक असलेल्या एक संदेश आहे. एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते की या सगळ्या प्रकारात संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला. कार्यकर्त्यांचं मनोविजन होते माझ्याकडे असं म्हणतायत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. पण सकारात्मक अजूनही धन्यवाद.